वरती खेळतो तो म्हणजे सर सामन्याला सुरुवात. हा सर स्कोरिंग आहे. वारंवार आम्ही तुम्हाला मैदानात मेसेज देऊ. आणि पितांबर तारळकर संयोजक आयोजक हलक्या हाताने चॉप केलाय पॉइंटकडे चेंडू. या चेंडूवरती नक्कीच पाहतो आपण मैदानामध्ये दोन्ही फलंदाजांनी सुरुवात केलेली आहे आणि जाकीर या खेळाडूनेही सुरुवात केलेली आहे. तर जाऊया पुन्हा एकदा. एक धाव मैदानात बाहेर आलेले आहे. सामन्याला सुरुवात होते. अंकल प्रीमियर लीग 2026 टेनिस बॉल पर्व पहिलं वाढदिवसाच्या निमित्तानं स्पर्धा आहे. गिफ्ट बंपर प्राइज म्हणून हे व्यासपीठ निर्माण केलेलं आहे खेळाडूंसाठी खास भाळवणी मधल्या. विकास डंबाळ आपटलेला चेंडू थोडा टर्न होतोय अपस्टिकच्या वरनं. नक्कीच चेंडू जातोय. डॉक्टर लाले सरांच्या हातामध्ये एक लिजेंड खेळाडू म्हणून बाळवणी गावामधून त्यांचंही नाव प्रसिद्ध आहे. विकाससाठी पुढील चेंडू. हाही चेंडू हलक्या हाताने बॅकफुटवरती जाऊन खेळलेला आहे. ऑन साइडला चेंडू फील केला जातोय स्वतः गोलंदाजाच्या दिशेने. वैभव षटक क्रमांक पहिला वैभवचा आपटलेला चेंडू लॉंग मिड विकेटला चेंडू खेळला आहे. पहिला बाउन्स आतमध्ये मैदानाच्या आणि डीप मिड विकेटला चेंडू फील केला जातोय. याही चेंडूवरती मैदानातून धावसंख्या येते. धावसंख्येला थोडी गती लागते. धावसंख्या एक दुक्का मैदानामधून. आणि खऱ्या क्रिकेटपटूला जर एक धावेची किंमत कळली तर नक्कीच तो या बाटल्यावरती टिकू शकतो. पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थ भाळवणी मधले प्रतिष्ठित व्यक्ती बागायतदार व्यावसायिक मोठ्या पदावरती असणारे सर्व मान्यवर त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहा किपरिंग साठी डॉक्टर आहेत. पॉइंटला डॉक्टर आहेत आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला सुद्धा डॉक्टर साहेब आहेत. वा क्या बात है. अपील होते. पंचांचा कॉल सिग्नल आलाय मैदानात बोटवरती. बॅक टू द पेव्हलियन. पहिला झटका पहिला हादरा. पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर गोलंदाजी ट्रॅक वरून पाठवलेल्या वैभवने ही पहिली सफलता मिळते आणि पहिल्या सफलतेसाठी नक्कीच गोलंदाज वैभव उत्सुक असेल. आता मैदानामध्ये अजय कुचेकर मैदानामध्ये जात आहेत. अजय कुचेकर एक विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जर मैदानातून बघितली गेली तर 3 धावा. सुरुवात तर चांगली झालेली आहे कारण मैदानात जाकीरचं असणं गरजेचं आहे. जे के विरुद्ध डॉक्टरची टीम आहे बरं का. एका बाजूला डॉक्टर साहेब आहेत एका बाजूला तो जाकीर आहे. आणि किरण शिंदे ऑनर आहेत. क्या बात है जे के चॅलेंजरचे. त्यांचंही मनपूर्वक आभार मानलं जातं सर. नव्या उत्साहानं. वा बॅकफुटला येताना पुन्हा लेग साईडला चेंडू हाताने ढकललेला हलक्या पुष्पुल या दिशेने. पुन्हा एकदा एक गुड रनिंग. काय कॉम्बिनेशन आहे मस्त आणि चुस्त. यावेळेस पुन्हा एकदा 2 धावा मैदानातून आलेल्या आहेत. या 2 धावेच्या साह्याने धावसंख्या होती ती म्हणजे 5 धावा आलेल्या आहेत जे के चॅलेंजर संघाच्या. प्रथमतः पहिला सामना आजच्या सत्रातला मान्यवरांनी आमच्या शब्दाला मान दिला आणि उद्घाटन समारंभ केल्यानंतर पॅन्डॉलमध्ये सन्मान झाला मान्यवरांचा. अचूक शब्दामध्ये सुमन शब्दामध्ये कौतुक केलं आणि अंकल प्रीमियर लीगला सुरुवात मैदानामध्ये झालेलं आहे. पुन्हा एकदा दिवसही पहिला सामनाही पहिला आणि 1 नंबर आयोजन नियोजन मैदानामध्ये. भाळवणी मधलं सगळ्यात ब्रिलियंट 2026 मधलं हे नियोजन आयोजन. पुन्हा एकदा अंकल प्रीमियर लीग नक्कीच प्रेक्षकांच्या मनामध्ये अगदी जागा बनवणार घर करणार ही अपेक्षा प्रेक्षकांना केली जाते. जाऊया पुढचा चेंडू पुन्हा एकदा जॅकरसाठी. सुंदर चेंडू उचललाय. फायर केला चेंडू ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चुकला इथे. झेल सोडलाय जाकीरचा. आता मात्र जखमी वाघ मैदानामध्ये. जाकीरचा झेल सुटणं म्हणजे जखमी वाघ मैदानामध्ये. पुरेपूर फायदा. उलट वार मैदानामध्ये आहे आणि ग्राउंड शॉट मैदानामध्ये अपेक्षित आहेत कारण ग्राउंड शॉटला खरी किंमत दिली जाते. 30 पावलाच्या आत बाहेर असेल धावसंख्येत वाढ होते. यावेळेस स्कोर पटावरती धावसंख्या सजलेली ती म्हणजे 7 धावा. जे के चॅलेंजर पुन्हा एकदा फलंदाजीच्या दिशेने. समोर जाकीर. आपटलेला चेंडू यावेळेस पंच केलाय. कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अंकल प्रीमियर लीग मधला हा एक सुपर पॉवरफुल सबसेफुल ब्युटिफुल कुल धर्मिकुल चौकार मैदानात बाहेर येतोय. 4 धावेच्या दिशेने संघाची धावसंख्या वाढते. या स्पर्धेचे मार्गदर्शक स्वतः उपस्थित राहून या स्पर्धेच्या खेळाडूंना प्रोत्साहन देताना तथा सन्माननीय विद्यमान व्यक्तिमत्व संभाजीराजे शिंदे यांचं मनपूर्वक कौतुक केलं जात आहे संयुक्त सुमन शब्दामध्ये.
सन्माननीय डॉक्टर राजाभाऊ देटे यांचं इथं आगमन होतंय. पुन्हा एकदा मैदानात पाहता पाहता चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेला आहे. सीमारेषा फोडतो, यावेळेस येतो चौकार. 4 धावेच्या साह्याने धावफलक पुन्हा एकदा उंचावतोय. 15 धावा स्कोर पटावरती जे के चॅलेंजर संघाचे आलेले आहेत का. ड्रोन कॅमेरा डोक्यावरती फिरतोय. आयोजन नियोजन कट्टर आहे मित्रांनो. फक्त मॅच मैदानामध्ये रंगवा, नाव कमवा आणि स्पर्धा ही मोठी करा. वा, हलक्या हातानं पुढे येऊन खेळायचा प्रयत्न थोडासा सफल झाला होता आणि तोच चेंडू मैदानात पाठीमागे जातो. यष्टी रक्षकाच्या गॅदर मध्ये विसावतोय. पुन्हा एकदा गोलंदाज मैदानामध्ये तेच काम करतोय मैदानात. चांगला चेंडू, ओ हो हो, फसलाय प्रयत्न. यावेळेस खेळाडू थोडा सांडतोय मैदानामध्ये, पडतोय आणि नक्कीच शब्द 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा बॉल असेल. रिव्हर्शिप खेळायचा प्रयत्न ट्राय केलता पण चेंडू बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही. या षटकामध्ये विराम दिलेला आहे. 15 धावा आलेल्या आहेत पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 2 संपले का. तर सर्कलचा जो सामना आहे तो पूर्ण झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रति षटकाला 7.5. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 15. पुन्हा एकदा कंटिन्यू गोलंदाजीचा नजारा मैदानामध्ये. तमाम प्रेक्षकांनी आज या स्पर्धेला उपस्थिती नोंदवलेली आहे. पुन्हा एकदा भाळवणीकरांचं, ग्रामस्थांचं आणि व्यावसायिकांचं आपला अनमोल खजाना तिथं ठेवून इथं या खजान्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक आभार मानलं जात आहे. का हो पितांबर तारळकर साहेब. आनंद आहे मित्रांनो. आम्हाला या क्रिकेटनं काय दिलं पुन्हा सांगण्याची वेळ येते. क्रिकेटनं काय दिलं तर मैदानाच्या बाहेर अगदी पॅन्डॉल मधून बसण्याची ही संधी दिली. क्रिकेटनं काय दिलं आम्हाला तर खेळाडूंचं कौतुक करण्याची संधी दिली. एका मंडपाच्या खाली जातीचा भेद नाही हे आम्हाला संधी दिली. हीच स्पर्धा, हेच नाव आणि हे नाव म्हणजे नक्कीच आमचे सन्माननीय महेश इंगोले अर्थात अंकल. तर कुंडलिकजी केंद्रे साहेब, आजी बेकरीचे सर्व यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे पांडुरंग महाराज आंधळे यांच्यासाठी एक उत्कृष्ट समालोचक म्हणून. धन्यवाद सर. सुंदर असा चेंडू बॅटची बाहेरची कडा घेतो. चेंडू ऑफसाईडला गेलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि इथं मात्र चोरटी धाव मैदानामध्ये काढली जाते. काय गुड रनिंग आहे मित्रांनो. कॉम्बिनेशन जबरदस्त आहे. यावेळेस कुचेकर जात आहेत स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक वरती झाकीर आणि वैभव गोलंदाजी टाकतोय. वा, यावेळेस चांगले पुन्हा कॉम्बिनेशन असेल. पुन्हा एकदा जबरदस्त फिल्डिंगचा नजारा मैदानामध्ये आणि पंचांनी नक्कीच हा चेंडू घोषित केलाय त्यांच्या निकालामध्ये आणि फ्रीट असेल. सर तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा येतोय. DRS रिव्ह आलेला आहे आणि सर नक्कीच प्रवीण घुले नक्कीच यांचंही कौतुक केलं पाहिजे. आज आशिषांचे पंच आज भाळवणी गावामध्ये आपलं नाव कमावताना अजय सर आहेत. त्यांच्या समवेत प्रवीण घुले सर आहेत. एक मोठा अनुभव मैदानामध्ये सर्व खेळाडूंसाठी. खरंच ते शिकण्यासारखं आहे बरं का. दोन रिव्ह आहेत सर. पाय उचलल्याचा हा नो बॉल आहे. मी चेक करतो 1 मिनिट सर. तिसरे पंच मैदानामधून पुन्हा एकदा सर हा नो बॉल आहे. पंचांनी नो बॉल घोषित केला आहे. इथं 100% हे पंचांच्या बाजूने टाळ्या वाजल्यात. काय सुंदर काम मैदानामध्ये प्रवीण सर. जबरदस्त. नाव आणि काम या दोन्ही गोष्टी मधला शब्द मैदानामध्ये येतोय. तर जाऊया फ्रीट कडे. उघडा डोळ बघायला येतो फ्रीट. बंपर प्राइज कुचेकर सरांसाठी असेल, आपल्या टीम साठी, स्वतःसाठी. दिवाळीचा बोनस काय असेल ह्या चेंडूवरती. वैभवचा पुढचा चेंडू. वा, दिवाळीचा बोनस गेला 0 मध्ये. वैभवने चांगला चेंडू टाकला. थोडा फसवा चेंडू होता. पुन्हा एकदा कुचेकर. चांगला चेंडू मैदानाचा वेध घेत निघालेला. ऑफसाईडला चेंडू गेलाय. तिसरं षटक मैदानामध्ये वैभवच्या द्वारे वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक मैदानामध्ये. धावसंख्येमध्ये वाढ वारंवार मैदानात होते. 21 धावा स्कोर पटावरती आलेल्या आहेत JK चॅलेंजर संघाच्या. अंकल प्रीमियर लीग पॉइंट कडे हलक्या हाताने पंच केला. याही वेळेस पंचांनी पुन्हा सिग्नल दिलेला आहे आणि हा नो बॉल पंचांचा आलेला आहे. लगातार मला वाटतं मैदानात
प्रत्येक चेंडूला वेध घेत आहेत पंच आणि सकारात्मक भूमिका फिरीट पुन्हा एकदा कुचेकर यांच्यासाठी बंपर प्राइज दिवाळीचा बोनसचा. आता मात्र चेंडू भिरकावलाय सरळ लॉंग ऑफ मिड ऑफच्या दिशेमध्ये आणि इथं एक धाव पळून काढलेली आहे. कुठेतरी एका दुःखा मैदानातून बाहेर येताना नो बॉल मध्ये एका धावेत संतोष मानताना पुन्हा एकदा जाकीरसाठी पुढचा चेंडू. जाकीर आडवा पट्टा पॅडल स्वीप खेळलाय गॅप मध्ये चेंडू सरळ सीमारेषा फोडतोय. अंकल प्रीमियर लीग 2026 चा थरारक चौकार मैदानात बाहेर आला. 4 धावेचा हा मोठा फटका. धावसंख्येमध्ये उसळी मारली जाते. धावसंख्येत वाढ 28 धावा स्कोर पटावरती आलेले आहेत. जे के चॅलेंजर संघाच्या प्रथमता नाणेफेक जिंकला आणि बॅटिंग घेतली. मार्गदर्शन करत असताना नक्कीच हो चांगल्या विचाराचं समीकरण जोडताना त्याचा सन्माननीय राजांना नक्कीच या भागामध्ये खरंच मित्र परिवाराच्या वतीनं चांगलं स्थान आहे संभाजी राजे यांचं. तर नक्कीच मार्गदर्शक म्हणून या स्पर्धेला आम्हाला लाभलेले आहेत. नक्कीच आम्हाला काहीतरी शिकण्यासाठी मिळेल. काही देता नाही आलं तर या स्पर्धेमधून मी घेऊन जाण्यासाठी उत्सुक असेल तर जाऊया षटकाच्या सांगतेनंतर. 3 षटकाच्या सांगतेनंतर 28 धावा जे के चॅलेंजर संघाच्या. इथं अशोक लाले मैदानामध्ये येत आहेत. एक गदाधारी भीम आहे. हा भालवणीचा भीम मैदानामध्ये दाखल झालेला आहे गोलंदाजीसाठी. टर्निंग पॉइंट इथं असेल या षटकामध्ये. बघूया कुचेकर पुन्हा एकदा तयार होत आहे स्ट्राईक वरती. अशोक लाले आपला अशोक चक्र मैदानामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजीच्या माध्यमातून फिरवतील बघूया. राजे सर आहेत स्क्वेअर लेग पंच म्हणून. बॅटची कडा अशोक लाले तू बसू का मी बसतो. गाडी निघून गेली. झेल सुटला. यावेळेस मात्र गाडीला तिकीट काढायचं विसरले. एका हातानं झेल पकडायचा प्रयत्न वाऱ्यानं साथ दिली नाही. वाऱ्यानं मात्र चेंडू वडून नेला पाठीमागे आणि या चेंडूवरती मात्र एक सक्षम खेळाडू मैदानामध्ये आहे तो म्हणजे कुचेकर. काय जबरदस्त मॅच होईल मित्रांनो. फर्स्ट टाइम इज लास्ट टाइम. पहिलं इम्प्रेशन असेल. मान्यवरांचं इम्प्रेशन पडलेलं लाईव्हच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्र टेनिस बॉल मध्ये हे चित्र आपल्याला सगळ्याला पाहायला मिळेल. खोल टप्प्याचा चेंडू यावेळेस क्रॉस बॅटने खेळून काढलाय. ऑन साइडला मिड विकेटला चेंडू येतोय. जबरदस्त मैदानामध्ये तो चेंडू तितकाच चांगल्या रीते फील्ड केला जातोय. भालवणी गावामध्ये 18, 17, 15, 20 वर्षाच्या खेळाडूंना खरंच व्यासपीठ नाही. हे मात्र तथा सन्माननीय संभाजीराजे शिंदे यांच्या लक्षात आलं आणि मार्गदर्शन या स्पर्धेचं केलेलं आहे. कौतुकास्पद बाब आहे मित्रांनो. कुठलंही कार्य करत असताना यावेळेस चेंडू उचललाय फोडलाय तोडलाय आणि सीमारेषा फोडतोय. आलाय जबरदस्त छत्रपतीचा छावा. निघाले 4 धावा. अंकल प्रीमियर लीग 2026 चा दावेदार चौकार. धावसंख्येत वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे त्याचा सन्माननीय संभाजीराजे शिंदे यांच्या संयुक्त माध्यमातून या समालोचनासाठी पुन्हा एकदा 500 रुपयाचे कॅश प्राइज आलेलं आहे. मनापासून मनापर्यंत हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद साहेब धन्यवाद. आणि पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू मैदानात बाहेर आलेला आहे. नक्कीच सन्मान चिन्ह मान्यवरांची उपस्थिती. सुंदर चेंडू आडवा पट्टा. थोडीशी अपील केली जाते गोलंदाजाच्या द्वारे पण सक्षम सकारात्मक विचार करणारे पंच मैदानामध्ये उपलब्ध आहेत. प्रवीण सर पुन्हा एकदा आपला कॉल देत आहेत. आपला सिग्नल देत आहेत. मात्र अशोक लाले मैदानामध्ये आपला अस्त्र फिरवत आहेत. जाकीर तांबोळी या टायगरला थांबवणं मुश्किल आहे. जाकीर तांबोळी एका झेलच्या मोबदल्यामध्ये मैदानात खेळतोय. जाकीर जे के चॅलेंजरचा दावेदार फलंदाज. चेंडू पंच केलाय. पंचवरनं चेंडू सरळ चाललाय. थर्डमॅन आणि पंच कोर पंच बाहेर. चेंडू पुढे पाठीमागे खेळाडू रेस लागलेला आहे. अरे क्या गुंडा बनेगा सर जी. बहुत ही बढ़िया. आहा आहा अंग्रेज के जमाने के झेलर. हा खटक चौकार. यावेळी धावसंख्येत वाढ झालेली आहे. 41 धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती. हे क्रिकेटमध्ये प्रेक्षकांना थोडं ताजं तवानं ठेवण्यासाठी शब्द आहेत वापरावं लागते. जबरदस्त तर तुमचा प्रतिसाद आहे म्हणजे तुमची टाळी तुमची स्तुती म्हणजे माझी लेमन गुळे. तुमच्या मनामध्ये जागा असली ना मग कुणाच्या मनामध्ये जागा बनवायची काही आवश्यकता लागणार नाही. आणि तुमच्यासारखे मित्र मिळणं म्हणजे ही मोठी बाब आहे माझ्यासाठी खास. पंच पुन्हा एकदा थोडं खेळाडूला समजून देत आहेत. पर कुचेकर मात्र स्ट्राईक वरती आहेत. नॉन स्ट्राईकला मात्र तो जाकीर आणि लाले डॉक्टर आले गोलंदाजीसाठी. जुना लिजेंड खेळाडू भालवणी गावामधून ज्यांनी नाव कमवलं. युवा सम्राट भालवणी फाउंडेशनचा जुना खेळाडू. लॉक पद्धतीचा चेंडू यॉर्कर लाईनचा आहे. यावेळेस मात्र चेंडू गॅदर केला आहे लाले अशोक लाले यांनी
आणि पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू मैदानामध्ये टाकण्यामध्ये यश येते डॉक्टर लाले यांना. तमाम प्रेक्षकांचं मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून मनापर्यंत स्वागत. यावेळेस हिट केलाय चेंडू, हवेत आलाय आणि चेंडू गेलाय तो मात्र शतरक्षकाच्या झोळीमध्ये. जाकीर पुन्हा बॅक टू द पेव्हिलियन. जाकीर तांबोळी जे के चॅलेंजरचा टीमचा कणा मैदानात बाहेर येतोय आणि इथं मात्र चेंडू मी सर प्रत्येक वेळेस खेळाडूंना मेसेज देत असतो, ग्राउंड आहे आणि ग्राउंड शॉट खेळताल त्यावेळेस क्रिकेटला तुम्हाला खरंच धरून मैदानाला धरून, कारण एका धावेची किंमत ज्यावेळेस तुम्हाला कळेल ना त्यावेळेस क्रिकेट काय असते हे कळेल आणि जिंकणं हारणं हे कळेल. नक्कीच षटकार चौकार जर जात नसतील, हवा उलटी असेल तर कुठंतरी ग्राउंड शॉट खेळायचा प्रयत्न करा, यशस्वी राहताल. हा आणि यावेळेस पाहतोय आपण मैदानात दुसरा खेळाडू मैदानात दाखल होतोय. कुचेकर सरांना साथ देण्यासाठी एक तगडा खेळाडू भाळवणी मधला जवळजवळ 80 ते 70 खेळाडू या भाळवणी गावामध्ये तयार झालेले आहेत. 2 मिनिटं सर, प्रवीण सर 1-2 मिनिटं. तर सर आपलं नाव नसलं तर तुम्ही बाहेर या आणि दुसऱ्या खेळाडूला मैदानात पाठवायचं आहे. ही स्पर्धा नियमाच्या टिल्लू सरांचा भाव आहे तरी बाहेर आहे. इथं दुसरं कुठलाही खेळाडू मैदानात जाऊ द्या, आयोजक नियोजक टिल्लू सर जरी असले किंवा त्यांची कमिटी असेल, पण तो निर्णय असेल त्याचं नाव नाहीये तर त्याला खेळण्याची संधी नाही. कारण बाळवणी प्रीमियर लीगला अंकल प्रीमियर लीगला हे मात्र आणि इथं मार्गदर्शक बसलेले आहेत तथा सन्माननीय संभाजीराजे शिंदे बसलेले आहेत. कारण ही स्पर्धा नियमाची आहे मित्रांनो. त्यांना स्पर्धा आवडली तर जगाला आवडली, लक्षात घ्या. ज्यांची शाबासकीची थाप, ज्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, तुम्ही करत आहात ते चांगलं करत आहात, ही शाबासकीची थाप जर तुमच्या पाठीवरती पडली तर बस लाखापेक्षा मोठी थाप असणार आहे. तर मैदानात दाखल होतो तो पुढचा खेळाडू समीर सर, तुम्हाला फक्त फिल्डिंग मिळेल बरं का आता. धन्यवाद. स्पर्धेमध्ये आयोजन नियोजन करत असताना सर धावसंख्या 42 झालेले आहेत. प्रवीण सरांचं सिग्नल स्वीकारलेलं आहे. तर जाऊया मैदानाकडे. नवीन फलंदाज अतुल हा एक लिजंड खेळाडूच्या समोर खेळतोय. यावेळेस चांगला चेंडू भिरकावलाय, गॅप सापडलाय आणि चेंडू सीमारेषा फोडतोय, आलाय जबरदस्त. आहा जवाळ्याला 90 टाकून सासूमेली खोकून आणि चौकार मारलाय ढाण्या वागानं वाकून. वा पॉवरफुल. यावेळेस जबरदस्त चौकार. धावसंख्येमध्ये वाढ होते. 46 धावा जे के चॅलेंजर संघाच्या मैदानात बाहेर आलेले आहेत. समीर मुजावर तुम्ही कॉमेंट्री कक्षाकडे यायचं आहे. आवाज माझा तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? समीर मुजावर यांनी कॉमेंट्री कक्षाकडे यायचं आहे. अंकल प्रीमियर लीग 2026. क्या बात है. जबरदस्त मॅच मैदानामध्ये चाललेली आहे, रंगलेली मॅच आहे. कुचेकर यांच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. समोर आहे अतुल. एक लिजेंड खेळाडूच्या समोर खेळणं म्हणजे थोडं अवघड जातं, पण बघूया काय होतं ते युवा अनुभव. वा चांगला चेंडू आहे. सरसावली बॅट पुढे गॅप मधून खेळलाय चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आहा आहा वाव वंडरफुल, सबसेबुल, ब्युटिफुल, कूल. ये BSNL चौका खटॅक. वा जबरदस्त मॅच, जबरदस्त मैदान, जबरदस्त नियोजक आयोजक. काझी मैदान पुन्हा एकदा अगदी सजलेलं आहे. अगदी नवेली दुल्हन कशी सजवली जाते तसं मैदान सजवलेलं आहे. काजी साहेब डोळ्याचं पारणं फिटलं असेल तुमच्या. क्या बात आहे. आणि राजांची उपस्थिती आहे. वा क्या बात आहे. हा चेंडू लेग साईडला जातोय, सरळ डीप लाईनला अडवलाय. अतुल धावतोय आणि संधी आहे. अशोक लाले चुकतोय. चुकीला माफी नाही मैदानामध्ये. पुन्हा एकदा थ्रो केलाय. काय गडबड मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा पळत आहेत. अरा सावळ्या खटॅक. क्या गुंडा बनेगा रे, बनेगा तो बनेगा. वा आता मैदानातून कॉल आलेला. प्रवीण सर धावा आताच्या किती आहेत? प्रवीण सर राणा किती आहेत आताच्या? 4 धावा आलेल्या आहेत आताच्या. वा क्या बात आहे. आणि या 4 धावेच्या दिशेने जर बघितलं गेलं तर स्कोर पट
हल्लेला आहे, उसळी मारतोय, छलांग मारतोय, धावसंख्या वाढ होते. 54 धावा, 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अंकल प्रीमियर लीग संयुक्त मित्र परिवाराच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. थोड्याच वेळामध्ये नगर परिषद नगरपालिका पंढरपूरचे नगरसेवक लखनदादा चौगुले साहेब यांचं इथं आगमन होणार आहे. त्यांचं मी स्वागत करण्यासाठी उत्सुक असेल, पण राजांची उपस्थिती, या स्पर्धेला मार्गदर्शन काय जबरदस्त मित्रांनो. तर मैदानात नवीन फलंदाज गेलेला आहे तो किरण शिंदे, स्वतः जे के चॅलेंजरचे ऑनर आहेत. हा चेंडू भिरकावलाय, लॉंग ऑनला आलाय चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू फील केलाय चांगल्या रीते आणि स्वतः नक्कीच आपल्या सोन पावलांनी 2 धावा मैदानात दिलेल्या आहेत ऑनरने. 56 धावा स्कोर पटावरती आलेल्या आहेत, 56 धावा. आणि मला वाटतं षटक किती झाले असतील, तर षटक हे 5 झालेले आहेत. 5 षटकाच्या समाप्तीनंतर, एका विनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 56 जे के चॅलेंजरची. आणि जिंकण्यासाठी 57 धावेचं टार्गेट दिलेलं आहे डॉक्टर या संघाच्या समोर, डॉक्टर आशिषन. आणि याच्या पुढचा सामना लगेच पुकारतोय. टॉस करण्यासाठी सन्माननीय संभाजीराजे शिंदे यांच्या संयुक्त शुभ हस्ते पुढचा टॉस होईल. लगेच एका मिनिटामध्ये मी तुम्हाला बोलवल्यानंतर तुम्ही कॉमेंट्री कक्षाकडे येणं गरजेचं आहे. तर यानंतरचा जो होणारा सामना आहे कुदळे वॉरियर्स वर्सेस दयावान लॉयन्स. टॉस करण्यासाठी दोन्ही संघाचे संघनायक अजय सरांचंही खूप चांगलं काम आहे. आणि या गतीने जर काम केलं सर, तर महाराष्ट्र टेनिस बॉलला पुन्हा एकदा तुमचं नाव, तुमचं काम नक्कीच सर. प्रवीण सर आणि अजय सर, क्या बात आहे. या पहिल्या सामन्यासाठी उत्सुक. क्रिकेटची नियमावली, क्रिकेटचे नियम आपल्या डोक्यामध्ये ठेवून काम करत असताना मित्रांनो, परिस्थिती कशी असू द्या, पण परिस्थितीच्या मानकुट्यावरती आपला पाय ठेवून पुढे जाणं आपलं काम असतं. आणि असे विद्यमान मान्यवर इथं बसलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला कशाची गरज आहे, ज्यावेळेस तुम्ही कमी पडता त्यावेळेस विद्यमान व्यक्तींचे विचार घेणं महत्वाचं आहे. आणि या स्पर्धेच्या पाठीमागं तथा सन्माननीय संभाजीराजे शिंदे यांचा मित्रपरिवार आणि टोटल आपल्या या भाळवणी ग्रामस्थ सगळे विचारवंत व्यक्तिमत्व या स्पर्धेला नक्कीच सांगण्यासाठी सज्ज आहेत. तुम्ही ऐका, थोरांचे विचार ऐकल्यानंतर नक्कीच संगत लगे बडे की तो बडत बडत बड जाय, गजमाते पर बकरी बैठे मन मांगे सुख आहे. नक्कीच मोठ्या विचारानं तुम्ही जर पुढे गेलात तर नक्कीच एक दिवशी तुम्ही मोठ्या झाडाचा पाला सहजरित्या तोडू शकता. आणि आता काय अजय सर, तुमची टीमच आहे. अजय बेकरीचे मालक कुंडलिकजी केंद्रे साहेब, तुमचं कौतुक केलं जातं. बघा संघ किती शिस्तीनं आत मैदानात जातोय. ही शिस्त आहे भाळवणीची, ही स्पर्धा आहे भाळवणीची. तर सन्माननीय संभाजी शिंदे राजे साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण पुढच्या मॅचचं नाणेफेक करून घ्यायचं आहे. तथा सन्माननीय महेश इंगोले साहेब, नक्कीच अर्थात अंकल यांना मी विनंती करेल आपण समोर यायचं आहे. इथं समोर लाईव्ह चालू आहे तुमच्या शुभ हस्ते. अंकल या नावानं ओलय निर्माण केलंय बरं का मित्रपरिवाराच्या मनामध्ये. नक्कीच अंकल हे करणं सोपं नाही आणि तुम्ही करून दाखवलंय. नक्कीच अंकल हा ब्रँड तुम्ही मित्रपरिवाराच्या ओठावरती कोरलाय हे नक्कीच आम्हाला दिसतंय. आणि राजे समवेत अंकल टॉस करत आहेत. दोन्ही संघ मैदानामध्ये दाखल आहेत. टॉस होतोय. कुदळे वॉरियर्स वर्सेस दयावान लॉयन्स. दादा हे पुन्हा तर मागच्या स्पर्धेला राजे 8 टॉस जिंकून हा म्हणजे कॅप्टन फायनलला गेला होता आणि पहिले 3 सामने हरला होता. रणजित सरांनी शाबासकी दिली होती आणि तोच कॅप्टन तुमच्या समोर पुन्हा एकदा टॉस जिंकतो. दादा इनामदार, क्या बात आहे. लक आहे बरं का मित्रा तुला. सलग 9वा टॉस जिंकलाय सर. या ग्राउंडवरचा काझी मैदानावरचा दादा इनामदार यांनी सलग 9 टॉस जिंकलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवा दादा इनामदार यांच्यासाठी. क्या बात आहे, कौतुकास्पद बाब आहे. नक्कीच दयावान लॉयन्स संघाने बॅटिंग घेतलेली आहे नाणेफेक जिंकून. आता स्टार्ट सामन्याला सुरुवात करा. आपल्याकडे टायमिंग काउंट केलं जातं. प्रवीण भुले टायमिंग काउंट केलं जाते बरं का. टायमिंग मध्ये मॅचेस पूर्ण झाल्या की आपल्याला वेळेची किंमत
अंकल प्रीमियर लीग 2026 नक्कीच अंकल यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाचं हे सहयोग साधून या मित्रपरिवाराने अंकल यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही स्पर्धा मैदानात आणून ठेवलेली आहे. नामदेव बोधे यांनी कॉमेंट्री कक्षाकडे यायचं आहे. नामदेव बोधे, चला जाऊया मैदानाकडे. आता मैदानामध्ये पहिली जोडी दाखल झालेली आहे डॉक्टर ॲसोसिएशन या संघाची. तर स्ट्राईक वरती खेळतो तो फलंदाज, एक तडाखेबाज फलंदाज बाळवणी गावचा युवा टायगर आणि मागच्या टुर्नामेंटचा दावेदार खेळाडू डंबाळ कंपनीतला एक डंबाळ मैदानामध्ये आहे तो म्हणजे विकास. जोडी फुटली वाटतं आता. वा, चांगला चेंडू स्कोर लेग पंचांच्या दिशेने भिरकावला. चेंडू चाललाय, सीमा रेषा फोडतोय. अरा क्या गुंडा बनेगा रे. आहा 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 आहा, चौका खटॅक. अभी तो मैं जवान हूं. अरे या चौकाराने जातो. धावसंख्या वाढत आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 4 धावा. खातं खोललेलं आहे. 57 धावेचा पाठलाग करत असताना धावसंख्या मैदानामध्ये जर बघितली गेली तर चौकार आलेला आहे. आणि स्कोर लेग पंचांच्या समोरून अजय कदम साहेबांच्या समोरून चेंडू अगदी फरार झाला. वा, पंच केलाय गॅप मध्ये. सर्कलचा फायदा घेताना विकास, संघाचा विकास. चेंडू थांबतोय. गतीमध्ये परिवर्तन होत आहे. जरा गती कमी होती चेंडूची. गती कमी झाल्यानंतर 2 धावा नक्कीच मैदानामध्ये. 3 धावा झाल्यात. 1 धाव वाचवली. चौकार गेला असता पण असता जर तरला क्रिकेटमध्ये किंमत नाहीये. धावसंख्येत वाढ 7 धावा स्कोर पटावरती. डॉक्टर असोसिएशन या दोन्ही संघाच्या दिशेने जर बघितलं गेलं तर जेके चॅलेंजर या संघाने 57 धावेचं टार्गेट दिलेलं आहे. डॉक्टर असोसिएशन या संघाच्या समोर डॉक्टर लाले मैदानात लिजेंड खेळाडू आहेत आणि अख्खा महाराष्ट्र गाजवलेला आहे बरं का. अख्खा महाराष्ट्र गाजवलेला आहे. अंकल प्रीमियर लीग गाजवण्यासाठी पुन्हा एकदा यांच्या बरोबरचे खेळाडू आता. वा, एक छलांग पुन्हा अजून सुद्धा उमर 55 की और जलवा 20 का है डॉक्टर लाले. आहा, पुन्हा एकदा रनिंग आहे जबरदस्त. उंचीचा फायदा आहे बरं का लाले साहेब. थोडेसे आडवे ठेवा. वरची पण खाली काढून ठेवा सर. काय होत नाही, काय होत नाही, असू द्या. येते करता येते त्याला व्यवस्थित. आहा, चांगला चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये. आणि धावसंख्येत बघितलं गेलं तर वारंवार बदल होतो सर. धावसंख्या 11 झालेली आहेत. 11 धावा. तमाम प्रेक्षक पुन्हा एकदा अंकल प्रीमियर लीग मध्ये दाखल झालेले आहेत. ग्रामस्थ भाळवणीचे त्यांचे मनपूर्वक आभार. मनापासून मनापर्यंत. डॉक्टर लाले समोर आहेत. विकास नॉन स्ट्राईक वरती आहे. गोलंदाजीला पुन्हा एकदा पाहतोय आपण. वा, बॅटची कडा, टॉपचा किनारा, फायर केला चेंडू हवेत. जाकीर समोर आलेला आहे. या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रुची निर्माण झालेली आहे. पहिला हादरा, पहिला धक्का आणि डॉक्टर लाले मैदानातून बाहेर गेलेले आहेत आणि अशोक लाले मैदानामध्ये दाखल होत आहेत. बाळवणी गावचा गदाधारी भीम पुन्हा एकदा मैदानामध्ये. अशोक लाले, 7 फुटाची उंची, तगड पोलादी शरीर आणि मैदानात अगदी बॅट हातात घेऊन झळकवत चाललेला आहे. बघूया काय करतो. संघाची पूर्ण जबाबदारी खांद्यावर घेणार का. गेलेला त्याचा चान्स वसुली करण्यासाठी मैदानात आहे. कारण गेल्या स्पर्धेमध्ये चान्स गेलाय. पुन्हा संधी नाही. आताच बहती हे गंगा हा धोलेरे बाबा अंकल प्रीमियर लीग मध्ये. मागच्या टुर्नामेंटची आठवण काढायची नाही. आणि हे अंकल प्रीमियर लीग मध्येच पाहायला मिळेल बरं का. जबरदस्त मैदान सजवलेलं आहे पुन्हा प्रगती क्रिकेटमध्ये. चला सामन्याला सुरुवात. प्रवीण घुले सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये काम करत असताना विकास पुन्हा एकदा. ओहो हो हो, यावेळी चेंडू सराव जमिनीला धरून चाललेला आहे. चेंडू पकडलाय, धरलाय, चेंडूवरती ताबा ठेवला. यावेळेस फिल्डिंग मध्ये 30 पावलाच्या आतमध्ये आणि पंचांच्या दिशेने सिग्नल दिला जातोय की एक उत्कृष्ट गोलंदाज मैदानात थोडासा वंचित होतोय. पाहतोय आपण मैदानात 1 षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 12 धावा. क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आहे वजन आणि मात्र धावा आल्यात 1 डझन. नावात सुद्धा वजन आहे. अंकल या नावात वजन आहे. कारण राजे इथं आलेले आहेत. मित्र परिवाराच्या मनामध्ये जर जागा करायची असेल तर मित्रांनो अशी जागा करा. मित्र कसा असावा, श्रीकृष्णासारखा असावा
की प्रत्येक गोष्टीवरती तुमच्या पाठीवरती थाप मारणारा असावा. जरी भले चाहे तुम्ही थोडस रस्ता सोडून जात असताना एखादा मित्र तुम्हाला रस्त्यावरती ओढणारा असावा. जबरदस्त चेंडू यावेळेस पंच केला आहे. अशोक लाले यांच्या बॅटमधून आडवा पट्टा थोडासा खवळायचा प्रयत्न होता, तसा चेंडू गेलाय तो, म्हणजे पंचांच्या निकालामध्ये सिग्नल येतोय पंचांचा. नो बॉल. फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. फ्री हिटचा चेंडू यावेळेस पुन्हा दुसरा चेंडू फ्री हिटचा मिस झाला यावेळेस. आणि आता मात्र डॉट बॉल मैदानात पाहायला मिळणारं चित्र. हलक्या हाताने पंच करायचा प्रयत्न केलाय पंच यावेळेस विकास ढंबाळ. वा पंच केलाय. फाईन लेग. डीप फाईन लेग. चेंडू लॉंग लेगच्या बाहेर गेलेला आहे. वा वा छत्रपतीचा छावा आणि निघाल्या 4 धावा. बघतो काय रागानं चौकार मारला डाण्या वाघानं खटॅक. इथं क्रिकेटमध्ये चुरस निर्माण झाली पाहिजे, जिद्द निर्माण झाली पाहिजे, चिकाटी निर्माण झाली पाहिजे. आणि मान्यवराकडून शिका. संघर्षाचा दरवाजा उघडल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीचं तोंड पाहायला मिळेल. महालक्ष्मी म्हणजे पैसा. मनी मनी आपला सपना मनी मनी. तुम्ही काम करत असताना चांगलं काम करा, तुमच्या पाठीमागे लक्ष्मी फिरेल. वा यावेळी चांगला चेंडू मैदानाचा वेध घेत निघालेला आहे. लॉंग द कार्पेटला डीप स्क्वेअर लेगला कुचेकर चेंडू अडवत आहेत. सुंदर चेंडू अडवलेला आहे, तितकाच सुंदर इथे. पर लाले यावेळेस पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. गदाधारी भीम आहे. भालोनी गावामध्ये जर तुम्हाला सगळ्यात जास्त लांब षटकार बघायचा असेल तर अशोक लाले यांच्या बॅटमधून लिंबू चेंडू जो करणारा खेळाडू मैदानात धावसंख्येत वाढ होते. 21 धावा. पुन्हा एकदा पंच केलाय. पॉइंटच्या दिशेने हलक्या हाताने पेस केलेला आहे. गती पुन्हा एकदा लावलेली आहे. दोन्ही फलंदाज आले. 34 धाव मैदानात. आत्ताच्या धावेत जर बघितलं गेलं तर पुन्हा एकदा 2 धावा मैदानात बाहेर आलेल्या आहेत. जीवाचा सका जर कॉल देत असेल तर दुसरा सका वरनं पळत येतो. इरादा पक्का. यावेळी चेंडू बॅकफूट वरती जाऊन खेळायचा प्रयत्न. एक पाऊल पुढे टाकला होता, पण स्क्वेअर लेग पंचांच्या जवळ अजय कदम सरांच्या समोर चेंडू अडवलेल्या दरम्यान यावेळेस पाहतोय आपण धाव संख्येच्या दिशेने जर बघितलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा. प्रति षटकाला 12. आता जर बघितलं तर 57 धावा पाहिजेत, ते म्हणजे 5 षटकामध्ये. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 झालेले आहेत. राहिलेले चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये 33 धावेची आवश्यकता आहे. धन्यवाद. मेसेज द्या. टीम मीटिंग चालू असताना आम्ही बोलणार नाही. तर तमाम प्रेक्षक या स्पर्धेसाठी अंकल प्रीमियर लीग मित्रांनो, हे सन्मान चिन्ह, ही स्पर्धा तुमच्या समोर आहे. तोपर्यंत तुम्ही याचा लाभ घ्या. आज जर बघितलं गेलं तर मित्रांनो, एवढं करणं म्हणजे सोपं नाही. एक बिस्किटचा पुडा घ्यायचा म्हणलं तर 10 रुपये लागतात. आज मैदानाला इतकं काजी मैदानाला स्वरूप दिलेलं आहे. रूपरेखा बदललेली आहे या मैदानाची आणि हे इतकं देखणं मैदान बनवलेलं आहे. आणि या स्पर्धेचा जर आनंद घ्यायचा म्हणलं तर निखळ डोळ्यानेच घ्यावं लागेल, त्याशिवाय तुम्हाला आनंद येणार नाही. तर सोनू सर, आपण गाडी मैदानात फिरवू नये अशी विनंती आहे. सुमन शब्दामध्ये बरं, नंतर आपल्याला थोडस प्रेमाच्या शब्दामध्ये सुद्धा आमच्या कमिटीच्या वतीनं सांगितलं जाईल. विनंती करतो सर, मैदानात चालू सामना असताना कोणी फिरू नका गाडी घेऊन. वा यावेळेस बघा पुन्हा एकदा भाळोनी गावचा चित्ता, म्हणजे छोटा चित्ता. वा एक दुसऱ्या धावेसाठी अशोक लाले पुन्हा एकदा धावत आहेत. गौरव, ज्याचा गौरव केला होता मागच्या स्पर्धेला, तो गौरव मैदानात आलेला आहे. भाळोनी गावचा युवा सितारा, उदयनमुख खेळाडू घडण्याच्या दिशेने निघालेला आहे. गौरव काय चेंडू टाकतोय. समोर खेळाडू कोण आहे? अशोक लाले यांच्यासाठी चेंडू टाकण्यासाठी गौरव निघालेला आहे. आणि किरण शिंदे साहेबांचे सुपुत्र आहेत ते गौरव. यावेळी चांगला चेंडू आहे. मोठ्या खेळाडूला फसवायचा प्रयत्न करतोय. सुरुवात आहे मित्रांनो. षटकार चौकार जरी गेला तरी घाबरू नका, कारण घाबरल्यानंतर तुम्हाला ते यश मिळणार नाही. आकुट टप्प्याचा चेंडू पंच केला. एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू पुढे चाललाय. पाठीमागे खेळाडू अडवण्याचा प्रयत्न. एक तिथं दुसरी धाव मैदानात निघून जाते आणि या 2 धावेच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 28 धावेवरती. 15 चेंडूमध्ये 29 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी. डॉक्टर असोसिएशन या संघाला जिंकण्यासाठी 15 बॉलमध्ये 29. चांगला चेंडू यावेळेस बॅकफुटला जाताना अशोक लाले बॅटवरती चेंडू आलाय. प्रॉपर टायमिंग झालंय. अतुल चेंडू अडवतोय. चेंडू फील्ड केलाय. थ्रो केलाय. फेकी चांगली आहे. सुंदर फेकी आहे. जाकीर पुन्हा एकदा समोर येतो. समीर
आणि चेंडू अडवलाही जातोय. पण इथं मात्र दोन्ही फलंदाजांनी धावसंख्या मैदानातून काढलेली आहे ती म्हणजे 30 धावा स्कोर पटावरती आलेल्या आहेत. तिसरं षटक मैदानामध्ये यावेळेस चेंडू येतोय मिड विकेटच्या दिशेमध्ये. तिसरं षटक मैदानात चालू आहे सर. नक्कीच प्रति षटकाला मी बॉल टू रन कंप्लीट तुमच्यापर्यंत पोच करण्याचं काम माझं, कारण कॉमेंट्री करण्यासाठी आम्हाला संधी दिली हेही सगळ्यात मोठा शब्द आहे सर. कॉमेंटेटर भरपूर आहेत पण त्यामध्ये तुमचं प्रेम आमच्यावरती, नक्कीच सर प्रेम तुमचं आमच्यावरती फिरण्यासाठी काहीतरी आधा. वा वा, यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू आणि गौरव 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 बाळोली गावचा उदयनमुख खेळाडू. मित्रांनो वय काय, छोटा पटाका मोठा धमाका. एका मोठ्या खेळाडूला बॅक टू द पेव्हिलियन कडे पाठवतोय, त्याच्यासाठी सन्मानजनक असेल. पण एक पोलादी खेळाडू मैदानाच्या बाहेर आलाय, अशोक लाले. 32 धावा झालेल्या आहेत स्कोअर पटावरती. 32 धावावरती पुन्हा एकदा विकेट मैदानात. तर सर 3 षटकाच्या सांगतेनंतर बघितलं गेलं तर आतापर्यंत 32 धावा, 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावेची आवश्यकता. प्रति षटकाला 12.5चं रन रेट आलं पाहिजे. 12 बॉल आणि 25 धावा. वातावरण बनलेलं आहे बरं का. मॅच फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. यानंतरचा जो सामना असेल त्याचं नाणेफेक झालेलं आहे. दयावान संघाने, दयावान लॉयन्स संघाने नाणेफेक कौल जिंकलेला आहे. प्रथमतः मैदानात कौल दिलेला आहे. कुदळे वॉरियर संघ तयार राहायचा. चला 12 चेंडू आणि 25 धावा जिंकण्यासाठी कोण असेल दावेदार फलंदाज. पुन्हा एकदा मागच्या स्पर्धेला जो बॅक साईडला संघ गेला होता तो मात्र जेके चॅलेंजर पुन्हा एकदा येईल का फ्रंट मध्ये, हे चित्र. तारळकर आज तुम्ही सगळे सामने बघितले, मागच्या स्पर्धेला पण आणि या स्पर्धेला पण. आज भाळवणी प्रीमियर लीग झाली त्यानंतर तुम्ही एक मोठा विचार केला अंकल प्रीमियर लीग भरवायचा. काय जबरदस्त नियोजन आयोजन केलेलं आहे. अशा मोकळ्या मैदानाला तुम्ही नक्कीच बंदिस्त अगदी विविध प्रकारे नटवलेलं आहे. पॅन्डॉल आहे, प्रत्येक बाजूला कटआउट आहेत. समोर शिंदे साहेबांची कटआउट आहे, अंकल सरांचे आहेत, त्याच्यात नगरसेवक लखनजी चौगुले साहेबांच्या कटआउट आहेत, त्यांच्या मित्र परिवारांच्या कटआउट आहेत. जबरदस्त भाळवणीचे प्रतिष्ठ मान्यवर आहेत, आयोजक असतील, संयोजक असतील, कमिटीचे सर्व मित्र परिवार. त्यांनी हे केलेलं काम आणि हे केलेलं चित्र नक्कीच रंगवायचं काम आता तुमच्याकडे आहे. खेळाडूंच्या हातामध्ये ही धुरा दिलेली आहे पूर्ण 2 दिवस. आणि बाकीचं चित्र मात्र डीबी लाईव्हच्या माध्यमातून दिलदार भोसले रंगवत आहेत. आमच्यापर्यंत मोबाईलमध्ये पोच करायचं त्यांचं काम आहे. टाइम वेस्ट घालू नका सर, सर वेळ घालवू नका. गौरवने पेनल्टी आहे बरं का. 12 चेंडू 25 धावाची आवश्यकता. चांगला चेंडू धुरकावलाय, हवेत आहे, टिपलाय. मोठा मासा गळायला लागलेला आहे. बिग बिग विकेट. वाह वाह वाह. यावेळेस पुन्हा एकदा सामना फसलाय रोमांचक स्थितीमध्ये. फर्स्ट मी सांगितलं होतं की नहले पे दहला, टेलर अभी चल रहा है, पिक्चर बाकी आहे. पिक्चर रिलीज व्हायचा आहे अजून भावांनो. त्याचे हिरो तुम्ही आहेत. मग कोण हिरो आहे काय माहित, पटावरती कोण येणार आहे आजच्या दिवसामध्ये. आणि आमिर मंडपचे सर्व समीर. बॅटिंग जरी नसली तरी फिल्डिंग चांगली आहे समीर भाई. क्या बात है, क्या गुंडा बनेगा, बन गया गुंडा मैदान में. आणि आता विकासला हॅट्रिकचा चान्स आहे. गोल्डन डक, लक डक आणि हॅट्रिक. क्रिकेट मध्ये या गोष्टी महत्वाच्या आहेत. सांगणार की मागच्या टुर्नामेंटला राजे आमची एक गोष्ट राहिलेली आहे. राजे उपस्थित आहेत. तर मित्रांनो एक मोठे व्यक्तिमत्व असल्यानंतर ती गोष्ट जरा आता तुमच्या नावावरती आहे. एक राजा होता, तो इतका हुशार चतुर होता. आणि जरा नंतरच पुन्हा सांगतो. एवढ्यापर्यंत सगळ्या प्रेक्षकांना आज 1999 ते 2026 पर्यंत ठेवलेला आहे. सुंदर चेंडू बोटवरती अपील केली जाते. आता राजाची गोष्ट सांगायची म्हणलं तर मी तुमच्या समोर सांगू इच्छितो. तर जाऊया मैदानामध्ये पुन्हा एकदा आपण चांगल्या मॅचला पुन्हा एकदा कव्हर केलं जातंय. चांगला चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय प्रवीण. वा, प्रवीणने मात्र प्रत्येक चेंडूचा वेध घेण्याचा समजवलं नाही. हा चेंडू समजला नाही. अख्ख्या तो बाहेरचा चेंडू आत येतोय फलंदाजाच्या शरीरावरती. नक्कीच हा चेंडू बॅटची कडा घेऊन कव्हर कडे जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आणि इथेही मला वाटतं गॅदर केला चेंडू जाकीरने. आणि इथं षटक मला वाटतं 4थं षटक, नक्कीच 4थं षटक थांबतंय. 4 षटकाच्या संगतीनंतर संघाची धावसंख्या जर बघितली गेली तर 32 धावा स्कोर पटावरती आलेल्या आहेत. आणि आता जिंकण्यासाठी एक बॉल अजून असेल की मला वाटतं प्रवीण सर
एक बॉलचं काय काउंट होतंय का? इथं कॉल केलाय मला जरा, नाहीये का? संपलंय? हा राईट, चला. तर 4 षटकाच्या सांगतेनंतर संघाची धावसंख्या 32. आता 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 25 अजून हाय तसंच आहे. काय षटक टाकलं मित्रांनो, वा मिडन, त्यामध्ये 2 विकेट. जबरदस्त. स्पर्धेमधलं पहिलं षटक असेल. यानंतर जर असं समीकरण झालं तर दुसरं असेल, पण आतापर्यंत पहिलं गोलंदाजासाठी नक्कीच कौतुकास्पद बाब असेल. आता येत आहेत कुचेकर. 25 धावा. जे के चॅलेंजर संघाला थोडासा मॅसेज अंगावरती आलाय, म्हणजे मॅसेज ढळलाय. आपल्याकडे सामना ठेवण्याची संधी आहे. चेंडू भिरकावलाय, चेंडू गेलाय हवेत. अरारारारा, सावळ्या खटॅक. अरारारारा, अभी तो मैं जवान हूं. या चेंडू नंतर समीकरण बदललं. 5 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी. जे के चॅलेंजर अपोजिट मध्ये आहे, पण डॉक्टर ॲसोसिएशन या संघाला जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता. कोण असेल या संघामध्ये दावेदार नहले पे द्यायला? नक्कीच जाकीर तांबोळी काय करेल मैदानामध्ये? एका बाजूला आहे, एका बाजूला मात्र नक्कीच जबरदस्त प्रतिस्पर्धी संघावरती हल्ला करत आहेत. बॅट मध्ये बॉल आला की सरळ लिंबूच आहे. भुंगा फाईट, वातावरण टाईट. अंकल प्रीमियर लीग 2026. वा अरारारारा, सावळ्या खटॅक. दोन्ही हात समांतर, धावालेत अवांतर. 5 चेंडू आणि 18 धावा. फडकावला यावेळेस चेंडू, फडकावलाय. चेंडू जातोय सरळ अतुलच्या हातामध्ये. अतुलने उचललाय आणि चांगल्या रीते सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. आणि 16 धावा असतील 4 बॉल मध्ये. 4 चेंडू आणि 16 धावा. सामना काय रोमांचक स्थितीमध्ये आहे मित्रांनो. जो जीतेगा वो सिकंदर. चांगला चेंडू लॉंग ऑफला विरकावला. यावेळी चेंडू सीमारेषा फोडतो का? वाव, ये BSNL चौका. खटॅक चौका. आता राहिले चेंडू 3 आणि धावा राहिल्यात 12. 3 चेंडू आणि 12 धावा. वाह वाह, भावा तुझीच हवा आली. 10 रुपयाला फेमस झाला मावा. बंद झाला मावा आणि आता फलंदाजाची हवा. 3 चेंडू 12, 3 बॉल मध्ये 12. तमाम प्रेक्षक हसत आहेत, गालावरती कळी आहे. आनंद घ्यावा तर मैदानाचा. मित्रांनो 2-2 वाजेपर्यंत तुम्ही मोबाईलवर डवतत बसण्यापेक्षा 6 वाजता मैदानात या. शरीर बनल्याशिवाय राहणार नाही, आपला नाही, सगळ्यांचा शब्द आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे, तुम्ही जर वाढदिवसाला भेट द्यायची असेल तर बॅट बॉल द्या. जबरदस्त मॅच, जबरदस्त सामना. ओ हो, फायर केलाय. कुचेकर चेंडूच्या खाली आहे. दरम्यान धडक झालेली आहे. अमिताभ बच्चनचा पिक्चर तुम्हाला माहित आहे का? ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा, ऍक्सिडेंट हो गया बदा बदा. यावेळेस दोन्ही खेळाडूंमध्ये धडक. आता चेंडू मध्ये बदल, धावसंख्येमध्ये बदल. 2 चेंडू आणि 10 धावा. षटकार झाला तर 4 येतील. आता मात्र 2 धावा. सामना जर टाय झाला तर सुपर षटकाचा होणार. मॅच आहे का कॅच आहे मित्रांनो मैदानात? अंकल प्रीमियर लीग. चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि इथं चक्र फिरवलेले जाकीर तांबोळीने. जे के चॅलेंजर संघाने. आता मात्र चेंडू 1 आहे आणि जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता. 8 धावा, 1 चेंडू. वाईट नोब काय असेल बघा. परमेश्वराची कृपा जर असेल तर इथंही बदलू शकतं समीकरण. दवा आणि दुवा. डॉक्टरकडे दवा आणि देवाकडे दुवा. चेंडू हवेत आहे आणि आता मात्र जे के चॅलेंजर संघाच्या खेळाडूच्या गालावरती कळे आलेले. अभिनंदन, अभिनंदन किरणजी शिंदे सर, आपण ओनर आहात टीमचे. अभिनंदन. यानंतरचा होणारा सामना मैदानामध्ये दयावान लॉयन्स वर्सेस कुदळे वॉरियर्स. कुदळे वॉरियर्स या दोन्ही संघामध्ये असेल. तथा सन्माननीय संभाजीराजे शिंदे यांच्या शुभ हस्ते टॉस झालेला आहे आणि मैदानात हा सामना खेळवला जातोय. पुन्हा एकदा बसलेले तमाम सर्व माझे मित्र परिवार आणि तिकडे मात्र रणजित सर आनंद घेत आहेत आणि रणजित कांबळे टीमचे हे सर्वा तिकडून आनंद घेत आहेत. संघाचं नाव आलं की तुमचं नाव येणार 100%. दयावान ग्रुप येणार. नक्कीच दादांची उपस्थिती असणार आहे या सामन्यासाठी, नसली तरी पुढच्या सामन्यासाठी या स्पर्धेमध्ये. आणि समीर मुजावर यांना विनंती आहे व्यासपीठाकडे येऊन जायचं आहे.
या ठिकाणी अंकल प्रीमियर लीग या ग्राउंडला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेले आमचे गणपत सदाशिव गवळी उर्फ बाळूमामा यांचा सन्मान या ठिकाणी महेश इंगोले यांनी करावं, मी असं त्यांना विनंती करतो. तसेच नीलकंठ चंद्रकांत गवळी यांचाही या ठिकाणी अंकर प्रीमियर लीगच्या वतीनं या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. सुरेश इंगोले यांनी त्यांचा सन्मान करावा असं मी त्यांना विनंती करतो. जाकीर तांबोळी मॅन ऑफ द मॅच यांना घोषित करण्यात आलेला आहे. जाकीर तांबोळी यांनी ताबडतोब माईककडे यायचं. जाकीर तांबोळी अंकलच्या हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक संभाजीराजे शिंदे यांच्या हस्ते जाकीर तांबोळी यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात येत आहे.